आज आपलं एक नवीन चॅप्टर सुरू होत आहे. ट्रान्सड्यूसर 3 नंबरचं चॅप्टर आहे. ट्रान्सड्यूसर. आता त्याची जर डेफिनेशन जर म्हटली ट्रान्सड्यूसरची, तर टू कन्व्हर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनादर फॉर्म. बरोबर. वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनादर फॉर्म, ते असतं आपलं ट्रान्सड्यूसर. आता याचं एक पेज जे आहे ते मी तुम्हाला सेंड करेल. तर ट्रान्सड्यूसर तुम्ही बघा, त्याचं इंट्रोडक्शन आपण घेतोय. आता बोर्डवर लिहिण्यासारखं काहीच नाही आहे, कारण डायग्राम वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे पेज शेअर केलेलं आहे. बरोबर. तर आता ट्रान्सड्यूसर काय आहे ते आपण बघू. आता तुम्हाला मी सांगितलं की टू कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनादर फॉर्म, that is electrical energy is converted into mechanical energy and vice versa. ओके. तर याच्यामध्ये त्याचं इंट्रोडक्शन आपण सुरुवात करतोय. ट्रान्सड्यूसर इज अ डिव्हाइस which converts one form of energy into another form. The transducers are classified into two main types. ओके. ट्रान्सड्यूसर चे दोन टाइप्स आहेत, एक ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर अँड पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. आता त्याच्या डेफिनेशन सुद्धा आपण खाली पाहणार आहे की ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर काय आणि पॅसिव्ह काय आहे. जसं आपण 11th मध्ये ॲक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंट पाहिले होते. तर ॲक्टिव्ह कंपोनंटमध्ये डायोड, ट्रान्झिस्टर हे होते, सेमीकंडक्टर पासून तयार झालेले. आणि पॅसिव्हमध्ये रेझिस्टर, कपॅसिटर, इंडक्टर हे होते. मग त्याच्यामध्ये काय डिफरन्स होता की जे ॲक्टिव्ह कंपोनंट होते ते रेक्टिफिकेशन अँड ॲम्प्लिफिकेशन करू शकत होते. ओके. आणि जे पॅसिव्ह होते ते करू शकत नव्हते. तर याच्या डेफिनेशन वेगळे आहेत. त्या डेफिनेशन आपण सुद्धा पाहणार आहे. द ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर जनरेट्स इट्स ओन इलेक्ट्रिकल व्होल्टेज ड्युरिंग कन्व्हर्शन. म्हणजे जेव्हा वन फॉर्म ऑफ एनर्जी जेव्हा कन्व्हर्ट होते अनादर फॉर्ममध्ये, तेव्हा हे जे ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहेत, तर हे ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर ते कन्व्हर्शन करण्यासाठी स्वतःची इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात किंवा व्होल्टेज जनरेट करतात. मग त्याच्या उलट पॅसिव्ह आहे, दच इट डज नॉट रिक्वायर्ड एनी बॅटरी फॉर पॉवर सप्लाय किंवा फॉर कन्व्हर्शन. म्हणजे जे ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहेत त्यांना बाहेरून आपल्याला बॅटरी सप्लाय देण्याची गरज नसते ज्यावेळेस कन्व्हर्शन होते त्यावेळेस. त्याचे एक्झाम्पल आहे सोलर सेल, थर्मोकपल एक्सेट्रा. इन पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर इट रिक्वायर्स एक्सटर्नल बॅटरी सप्लाय. आता पॅसिव्हला एक्सटर्नल बॅटरी सप्लाय लागेल ड्युरिंग कन्व्हर्शन, जेव्हा कन्वर्ट होईल तेव्हा. इट ओनली चेंजेस इट्स पॅरामीटर ड्युरिंग कन्व्हर्शन, लाईक चेंज इन रेझिस्टन्स और कपॅसिटन्स एक्सेट्रा. ज्यावेळेस कन्व्हर्शन होईल त्यावेळेस त्याचा रेझिस्टन्स किंवा कपॅसिटन्स चेंज होईल. एक्झाम्पल आहे LDR. LDR म्हणजे लाईट डिपेंडंट रेझिस्टर आणि एक थर्मिस्टर. आता हे जे आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत हे आपण थोडं डिटेलमध्ये घेणार आहे नंतर, जेव्हा हे याचं इंट्रोडक्शन वगैरे जे काही बेसिक आयडिया आपल्याला जेव्हा येतील तेव्हा प्रत्येक कन्व्हर्शन कसं होतं आणि कशी ते स्वतःची इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात किंवा पॅसिव्ह कंपोनंट कसे वर्क करतात ते आपण पाहणार आहे. लक्षात आलं काय हे मला ते सांगा अगोदर. सर्वांनी मला सांगा, जर लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा रिपीट करतो. रिपीट करण्याची गरज आहे का?
लक्षात आलं सर्व व्यवस्थित? हो. मग आता ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्सड्युसर. आता ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह काय आहे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर स्वतः एनर्जी जनरेट करते. हं? तर त्याची डेफिनेशन प्रॉपरली कशी आहे? इट इज डिफाईन्ड ॲज अ डिव्हाइस which generates its own electrical voltage during conversion. जेव्हा कन्व्हर्शन होईल तेव्हा ते स्वतःचा इलेक्ट्रिक व्होल्टेज जनरेट करतील. ओके. काय म्हटलंय? इट इज डिफाईन्ड ॲज अ डिव्हाइस विच जनरेट्स इट्स ओन इलेक्ट्रिकल व्होल्टेज ड्युरिंग कन्व्हर्शन ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनादर. ओके. It does not require any external battery supply for its working. इथे पण एक्झाम्पल दिलेलं आहे, सोलर सेल, फिजो इलेक्ट्रिक क्रिस्टल एक्सेट्रा. आता हे फिजो इलेक्ट्रिक क्रिस्टल काय आहे हे पण पाहणार आहे, आणि सोलर सेल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कोण असं आहे की त्यांना माहिती नाहीये सांगा बरं? सोलर सेल सर्वांना माहिती आहे का? हा, कुठे असतात पाहिलंय मोस्टली? येस येस येस, सोलर पॅनल टेरेसवर असतात, तुम्ही बरेचदा पाहिलं असेल. ओके. आणि पॅसिव्ह ट्रान्सड्युसरची डेफिनेशन काय आहे? तर इट इज डिफाईन्ड ॲज द डिव्हाइस विच रिक्वायर्स एक्सटर्नल बॅटरी व्होल्टेज टू ऑपरेट. म्हणजे कन्व्हर्शन होताना, कन्व्हर्शन करत असताना हे जे पॅसिव्ह ट्रान्सड्युसर आहे यांना एक्सटर्नल बॅटरी व्होल्टेज लागणार आहे. ओके. इट ओनली चेंजेस इट्स पॅरामीटर. फक्त त्यावेळेस काय होईल की त्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत, जसं रेझिस्टन्स आहे, कपॅसिटन्स आहे, ते चेंज होतील. इट ओनली चेंजेस इट्स पॅरामीटर लाईक चेंज इन रेझिस्टन्स और कपॅसिटन्स ड्युरिंग कन्व्हर्शन. कन्व्हर्शन होत असताना फक्त त्याचे रेझिस्टन्स आणि कपॅसिटन्स चेंज होतील. एक्झाम्पल, लाईट डिपेंडंट रेझिस्टर, थर्मिस्टर एक्सेट्रा. ओके. आता खाली आहे, फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ डिफरंट ट्रान्सड्युसर. आता हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह तर पाहिलेच, पण त्याच्यामध्ये सुद्धा अजून काही वेगळे ट्रान्सड्युसर आहेत, ते म्हणजे मेकॅनिकल ट्रान्सड्युसर. आता मेकॅनिकल ट्रान्सड्युसरचं एक्झाम्पल आहे स्ट्रेन गेज किंवा LVDT. LVDTचा अर्थ होतो लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. काय? लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्युसर, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर काही थर्मल ट्रान्सड्युसर्स आहेत, त्याच्यामध्ये थर्मिस्टर येतं, थर्मोकपल येतं. आता तुम्ही थर्मिस्टर तुम्ही पाहिलं असेल, काय असतं त्याच्यामध्ये थर्मिस्टरमध्ये? हा, तर तुम्ही बऱ्याचदा डॉक्टरांकडे गेलेत तर बॉडी टेम्परेचर मेजर करण्यासाठी वापरलं जातं. ओके. एसी मध्ये पण राहतं, फ्रीज मध्ये पण राहतं. रेफ्रिजरेटर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा राहतं, आपल्या एसी मध्ये सुद्धा राहतं. एसी म्हणजे अल्टरनेटिंग सप्लाय नाही, कूलिंग करणारा एसी, बरोबर, एअर कंडिशनर. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हे थर्मल ट्रान्सड्युसर्स यूज केलेले असतात, सॉरी थर्मिस्टर यूज केलेले असतात. त्याच्यानंतर मॅग्नेटिक ट्रान्सड्युसर. आता याच्यामध्ये एक्झाम्पल आहे सर्च कॉईल. मॅग्नेटिक ट्रान्सड्युसर, मॅग्नेट जसे असतात, मॅग्नेट कसे वर्क करतात तुम्हाला माहिती आहे. काय होतं, जिथे जिथे मॅग्नेट असेल तिथे काय होतं, मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतात, बरोबर ना? मॅग्नेटिक फील्ड म्हणा किंवा मॅग्नेटिक फ्लक्स म्हणा. आणि नंतर आहे रेडिएशन और लाईट ट्रान्सड्युसर. त्याच्यामध्ये सोलर सेल आहे, फोटो डायोड्स आहेत एक्सेट्रा.
लक्षात आले का हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर? ओके, ठीक आहे. 2 मिनिटं फक्त. तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण आहे का? एवढा आपला भाग झालेला आहे आज. याच्यामध्ये काही अडचण आहे का? मी हे पेज टाकतो तुम्हाला आता लगेच. काही अडचण आहे का?